नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या झटपट 24 बातम्यांवर. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झालाय. मेघालयचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांचे अमरावतीत आगमन झालं असून अमरावती विश्रामगृहात पोलिसांकडून त्यांना सलामी देखील देण्यात आली. प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यावरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई असल्याचं वक्तव्य मंदा म्हात्रे यांनी केलंय. तर नाशिकमध्ये धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी संघटना देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी श्री साईबाबा समाधीचे शिर्डीमध्ये दर्शन घेतले. कल्याणमध्ये शिवसेना महिला आघाडीकडून राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आले. संगमनेरकरांनो, एकदा संधी द्या, संगमनेरचा कायापालट करतो असा दावा सुजय विखे पाटील यांच्याकडून करण्यात आलाय. सोलापुरातील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावणार असा सकल मराठा समाजाकडून सरकारला इशारा देण्यात आलाय. नाशिकमध्ये काँग्रेसचे राहुल गांधी यांच्याकडून समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. तसंच राहुल गांधींवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पैसे वाचवायचे आहे तर देशातील लूट थांबवा. निवडणुकीतील खर्च दिसतोय पण लूट दिसत नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती जिल्ह्याचा दौरा करावा आणि अमरावती ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी बळवंत वानखडे यांनी केली आहे. बुलढाण्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान तसेच बुलढाणा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. आमदार सुभाष देशमुख यांची चिंता वाढली असून राजेश काळे यांनी इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा दिलाय. यावेळी 100% 1 लाखाच्या लीडने निवडून येणार असा दावा आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी केलाय. चांदवडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या रंगमहालाचे दुरुस्तीचे काम मंद गतीने चालले असून त्यात लक्ष घालून जुन्या ठेव्या ज्या आहेत त्याकडे लक्ष द्यावे असं पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांनी आवाहन केले. भिवंडीमध्ये काल सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काही हुल्लडबाज तरुणांनी वाहनांची तोडफोड करून 2 ते 3 तरुणांना बेदम मारहाण केली आहे. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा चंग बांधला आहे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनच्या गणरायाचं विसर्जन संपन्न झालं असून पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 10 दिवस गणरायाची भक्तिभावनेने पूजा केली. आमचे विरोधक सक्षम आहेत, अजून 25 वर्ष ते विरोधक राहावेत अशा उपहासात्मक शुभेच्छा उदय सामंत यांनी दिल्यात. नांदेडमध्ये आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. पट्टणकोडोलीच्या प्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा कार्यक्रम कोल्हापुरात जाहीर झाला असून सोमवारी 21 ऑक्टोबर 2024 पासून यात्रेला प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती देखील दिली जाते. आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलनाच्या तयारीत असलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी वर्ध्यात शेतकऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. तरी या होत्या आजच्या झटपट 24 बातम्या. अशाच झटपट बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.